इथं माजी सैनिकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्याकडे तो विभागही आहे, पण काय होतं प्रत्येक महिन्याला यांच्यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी एक प्रशासकीय दिवस असावा असं काही म्हणजे पूर्वी असं सुरू होतं. महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असा वेगळा दिवस निवडला जावा. आपण आता असा विचार करतोय की आपण सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या माजी सैनिक कल्याण विभागात ज्या लोकांच्या अशा मागण्या येतील किंवा जे प्रलंबित विषय महसूलकडचे असतील, पाणी पुरवठ्याकडचे असतील, ग्रामीण विकासकडचे असतील, विद्युतकडचे असतील, जमीन मोजणी बिजणीच्या बाबतीतले असतील, तर त्यांनी आमच्या माजी सैनिक कल्याण अधिकाऱ्याकडे एकत्रपणानं ते विषय द्यावेत. मी स्वतः जेव्हा जिल्ह्यात असतो तेव्हा मी संबंधित यंत्रणांचे अधिकारी बोलवून या सगळ्या एकत्र आलेल्या अर्जांवरती किंवा एकत्र जे काही त्यांचे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत बैठक घेऊन असं सोडवण्याचा एक मी प्लॅन तयार केलेला आहे. मी आत्ताच आमच्या कर्नल हांगेंना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कदाचित एक महिन्याभरामध्ये ती सुद्धा प्रक्रिया सुरू होईल.